नमस्कार मित्रांनो, मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे। आज मी एक फणसाच्या झाडाजवळ आलो आहे आणि हे व्हिएतनाम अर्ली सुपरचं झाड आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला चिप्स बनवायचे आहेत। तर तुम्हाला मी तो फणस दाखवतो की कशा प्रकारे ते फणस लागलेले आहेत आणि त्याचे आपण कसे चिप्स बनवायचे। चला तर आपण जाऊन पाहूया। हे आहे आमचं व्हिएतनाम सुपर अर्लीचं झाड। हे आता हे वाकलं गेलं आहे बघा। हे का वाकलं गेलं आहे तर फणसाच्या वजनामुळे वाकलं गेलेलं आहे। ह्या झाडाला जवळजवळ आता 1.5 वर्ष होत आली। ह्याच्यावरचा एक फणस तर आम्ही हा कापला, हा इकडे जो आहे हा फणस आम्ही काढला। आता ह्याच्यावर 4 फणस आहेत। हे दुसरीकडून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे पहा, हे 4 फणस इकडे आहेत। फणसाची साईज बघा, काही 5 किलोचे, काही 6 किलोचे, काही 8 किलोचे असे हे असणार। 4 फणस आहेत। चला आपण याच्यातला एक फणस काढू आणि त्याचं वजन करू आणि मग आपण त्याच्यापासून चिप्स कशा बनवायच्या ते पाहू। हा आता 9 किलोचा फणस आहे। आपण आता मगाशी तो पाहिला तो आपण काढला आहे आणि आता आपण त्याचे गरे काढत आहोत। गरे ह्याचे साफ कापून कारण बिया काढायच्या, त्याच्या साली काढायच्या आणि छानपैकी साफ करून घ्यायचा आणि एकाचे 2 तुकडे आपल्याला करायचे, म्हणजे चिप्सचे तुकडे आपल्याला करायला खूप चांगले होतात। आता आपण गरे कसे साफ केलेले आहेत ते पाहू। हे बघा, हे गरे आपण साफ केलेले आहेत आणि आता बाकीच्याचे पण आपण साफ करून घेणार आहोत। साफ करणं सोपं आहे, त्याला काही तेल वगैरे नसतं, तेल हाताला लावावं लागत नाही। इथे आपण आता हे गरे कापून घेत आहोत चिप्स बनवण्यासाठी। चिप्ससाठी गरे कापायचे एकदम सोपं आहे। एक सुरी घ्यायची किंवा विळीवर आपण असे हे बारीक बारीक एकाच साईजचे आकाराचे किंवा साईजचे कापायचे। त्यामुळे काय होतं, ते दिसायलाही चांगले वाटतात, खाण्यासाठी पण चांगले होतात आणि तळण्यासाठी पण चांगले होतात। त्याच्यातलं बी वगैरे सगळं काढून घ्यायचं, आतमधली साल असते ती काढायची, बाहेरची साल असते ती पण काढायची। हे गरे आता आपण तळायला घेतलेले आहेत आणि तळलेले गरे आता आपण ते तयार झाले की आपण काढून ते बाजूला ठेवायचे, म्हणजे त्याच्यातलं तेल निसरलं पाहिजे। हे आपण काढून ठेवलेले गरे आहेत, चांगले कुसकुशीत, खायला पण छान आणि कडक, म्हणजे दाताला घेतल्या खूप क्रंची वाटतात। अशा प्रकारे हे गरे आपण तळून घ्यावे। माझी अशी धारणा होती की व्हिएतनाम सुपरचा फणस खायला गोड नाही, पण हा आम्ही खाल्ला, प्रचंड गोड आहे। त्यामुळे हा फणस तुम्हाला भाजीसाठी, चिप्ससाठी आणि खाण्यासाठीही चालू शकतो। त्यामुळे हा फणस तुम्ही नक्की लावा, हे खूप चांगलं होईल। तुम्हाला चिप्स कसे बनवायचे याची मी संपूर्ण माहिती आता दिलेली आहे। तुम्हाला जर चिप्सची काही जरूरत असेल, मोठ्या क्वांटिटीमध्ये हवी असेल, छोट्या पॅकेटमध्ये हवी असेल, तर मला नक्की खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। आणि ज्या कोणाला चिप्स बनवायचं असेल, त्याचं प्रशिक्षण पाहिजे असेल तर ते प्रशिक्षणही आम्ही तुम्हाला देऊ। तुम्ही फोन करून आमच्या इकडे या, आम्ही तुम्हाला त्याचं प्रशिक्षण देऊ, कशा प्रकारे बनवायचं, म्हणजे तुम्हाला एक तुमचा स्वतःचा एक भविष्यामध्ये एक स्वतःचा बिझनेस चालू करता येतो। छोटा काही लघु उद्योग केला तर त्याच्यातून फणसापासून काहीतरी चांगले 2 पैसे मिळू शकतात। आपण त्याचं व्हॅल्यू ॲडिशन जे म्हणतो, प्रक्रिया करून केलेलं, तर त्याच्यामुळे त्याचे 2 पैसे तुम्हाला चांगले दिसू शकतात। तर नक्की तुम्ही प्रयत्न करा, नुसते फणस लावून भाजीसाठी नका विकू। जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढे त्याच्यावर प्रक्रिया करून आयटम बनवायचा प्रयत्न करा। ह्याच्या पुढेही मी अजून व्हिडिओ टाकीन की फणसापासून काय काय अजून पदार्थ बनले जातात, की ज्याच्यामध्ये गरे आता आपल्याला जे ड्राय करायचे आहेत आणि ते पिकलेले गरे ते आपल्याला खूप दिवस ठेवायचे आहेत, तर त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ थोड्या दिवसात टाकणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।